नमस्कार सख्यानो, मी पुष्पा पाटील बोलते चिपळूणवरून. माझं वय 69 वर्ष. मैत्रिणींनो, आपण सर्वांनी कॅन्सरमुक्त होण्याचं ध्येय शर्थीने साध्य केलं. आज आपण अभिमानाने म्हणू शकतो, होय, मी जिंकले. आपणा प्रत्येकींची दिलेली झुंज वेगवेगळी असली तरी त्रासदायक ठरणारे धागे मात्र समान आहेत. हा भयानक आजार मलाच का झाला? लोकांना समजलं तर काय वाटेल? मी विचार केला. या प्रश्नांच्या गुंत्यात अडकून स्वतःची एनर्जी वाया घालवतेच आहेस, पण माझ्या कुटुंबियांची चिंताही वाढवते मी. एक तर तो आता भयंकर आजार राहिलेला नाही, आणि आता तो मला झालाच आहे. का झाला याचा विचार करून त्याची तीव्रता थोडीच कमी होणार आहे. आणि लोकांना समजलं तर फार तर थोडं आश्चर्य वाटेल. त्यांना कुठे वेळ आहे माझ्या प्रश्नांचा विचार करत बसायला. उलट कदाचित कितीतरी जणी बऱ्या होऊन छान आयुष्य जगतायत असं सांगून यातून बाहेर पडण्यास त्या मदत करतील. दुसरं असं, सहानुभूतीच्या दयनीय नजरांकडे लक्ष देण्याची आपणाला गरजच नाही आहे. अशा व्यक्ती आयुष्यातून वजा करण्याच्या पात्रतेचेच असतात. तेव्हा आजाराचा लवकरात लवकर स्वीकार करणं हीच आजार बरी करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी वाटली मला. कर्माचा सिद्धांत तर मी बदलू शकत नाही. आपल्या कर्माची फळं आपण चाखतो, त्याप्रमाणे कर्माचे भोगसुद्धा आपल्याला भोगणं अपरिहार्य आहे. ही गोष्ट लक्षात घेतल्याने हा स्वीकार मला सहज आणि सोपा झाला. आता या आजाराने मला काय दिलं? माझ्या 67 वर्षाच्या आयुष्यानं जे मला शिकवलं नव्हतं ते या एका आजाराने मला शिकवलं. नवं आयुष्य दिलं, नव्या आशा पल्लवित केल्या. स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा वेगळा असा मौल्यवान दृष्टिकोन दिला. मी पूर्णपणे बदलून गेले, अगदी फुलपाखरू झाले. कातच टाकली म्हणा ना. त्यामुळे कुटुंबासाठी ढोर मेहनत करून, तारेवरची कसरत करत, कर्तव्य करत राहणं म्हणजेच खरं आयुष्य, ही डोक्यात फिट बसलेली व्याख्या या आजाराने खिळखिळ केली. आणि आजपर्यंत या चक्रव्यूहात अडकलेली, हरवलेली मी मला सापडली. मला काय हवंय हा प्रश्न स्वतःला आजपर्यंत मी कधीच विचारला नव्हता. हा प्रश्न विचारून मीच माझे लाड पुरवण्याचा, कोड कौतुक करण्याच्या झुल्यावर बसून उंच झोके घेऊ लागले. हाती आलेल्या गाभाळलेल्या आंबट गोड चिंचांची अवीट चव चाखण्याची मजा घेते आहे. स्वतःशी बोलते. अगदी सकाळी उठताच आरशासमोर उभी राहते, स्वतःकडे पाहते, छानसं हसते, सुप्रभात असं म्हणण्यापासून रात्री झोपताना हातावरून, पायावरून, चेहऱ्यावरून, डोळ्यावरून मऊसा हात फिरवते. थँक्यू, तुमच्यामुळे आजचा दिवस मस्त आणि मजेत गेला. आता छान झोपेच्या मिठीत शिरायचं पुष्पाताई. क्षणात झोपेच्या अधीन होते. तरुणपणीच वैधव्य आलेने तत्वाशी एकनिष्ठ राहून, ढोर मेहनत करून छोट्या पिलांना वाढवताना खूप कंजूशी करावी लागली. फक्त 2 रुपये वाचवण्यासाठी 4 ते 5 किलोमीटरचं अंतर कापत पुढच्या बस स्टॉपवर जाऊन बस पकडली. ही कंजूशी इतकी रक्तात भिनली, लाखांनी हातात पैसा खेळू लागला
तरी मोकळ्या हाताने पैसा खर्च करण्याचं धाडस कधी झालं नाही. स्वतःसाठी तर कधीच नाही. मुलांनी तर कानी कपाळी ओरडून अनेकदा सांगितलं, मम्मी, आम्हाला कुणालाही तुझा पैसा नको आहे. हा पैसा ठेवून काय करणार आहेस? तो पैसा तू तुझ्यासाठी खर्च कर. पण माझंच बरोबर असं म्हणणाऱ्या हट्टी मनाला हे कधीच पटलं नाही हो. पण या आजारपणाने मात्र या कंजूशीच्या मगरमिटीतून मला बाहेर काढलं. योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसा खर्च करून त्याचा उपयोग घेण्यात खूप मोठा आनंद आहे. हा अनमोल संदेश या आजाराने मला दिला. 67 वर्षानंतर हा अनामिक आनंद मी लुटते आहे. माझा 9 माणसांचा संसार गाडा. तो ओढत असताना, नोकरी करताना घड्याळाच्या काट्याच्या तालावर अविरत काम करत राहिले. समोरच्यानी पण तसंच काम करावं या अट्टहासापायी आक्रमक होत राहिले. जहरी शब्दांनी त्यांना धारेवर धरत राहिले. हेच भूषणावं मानत आले. पण या आजारपणाने गोंजारून गोंजारून मला सांगितलं, अगं, प्रत्येकाची पद्धत वेगळी, क्षमता वेगळी, मतं वेगळी, त्यांची बाजू समजून घे. स्वतःच्या सवयी त्यांच्यावर कशाला लादतेस? आता मी समोरच्यांना समजून घेते. क्षणभर थांबून संयमी शब्दात प्रतिक्रिया देते. कोणत्या शब्दाला किती आच द्यायची आणि केव्हा पकवायचा यात मी आता तरबेज झाले. आणि माझ्या शब्दांची गुलाबजामी चव आज मी चाखते. समोरच्याकडून पूर्वीपेक्षा उत्तम कामं होत आहेत, हा बोनस मला मिळतोय, हे वेगळंच. आता आपली मुलं स्थिर स्थावर झालेली आहेत. आपलं कर्तव्य पूर्ण झालं. आता आपल्या आजारपणाची धग त्यांना नको लागायला. हे आपलं आजारपण आपणच निस्तरूया असं वाटणाऱ्या माझी रात्रंदिवस प्राणपणाने सेवा करून मुलांनी सिद्ध केलं, मम्मी, आम्हाला तू हवी आहेस ग, आमचा प्राण आहेस तू. मुलांचा कर्तव्य बजावण्याचा हक्क हिरावून घेण्याचा मूर्खपणा करून मी त्यांचा किती मोठा आनंद, किती मोठं समाधान हिरावून घेत होते हे आज समजते मला. आज 4 दिशेने विखुरलेली माझी मुलं, पण घार हिंडते आकाशी, चित्त त्यांच्या आईपाशी, अशी त्यांची स्थिती झाली आहे. दिवसभर माझ्याच भोवती असतात ते. मम्मी, औषध घेतलंस का? जेवलीस का? व्यायाम केलास का? झोप चांगली लागली ना? असे अनेक प्रश्न त्यांचे दिवसभर फोनवर चालू असतात. मी त्यांच्यासाठी किती मौल्यवान आहे हे नव्यानं समजलं मला. नात्यांचा तानाबाना किती मजबूत आणि कलरफुल आहे हे आता जाणवतंय मला. नातं चहू अंगाने बहरतंय. मी या आजारपणात जे काही गमावले त्यापेक्षा कितीतरी पटीने कमावले. झाडाला कलम केल्यावर फुटवा जोरात फुटतो ना, तसं माझं जगणं चहू अंगाने बहरलंय. खऱ्या अर्थाने समृद्ध झालंय. माझ्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालाय. प्रत्येक क्षण मला नवा वाटतोय. आजारपणाने आशेचे, सुखासमाधानाचे बियाणे पेरले. त्यांना छान अंकुर तर फुटलेतच, पण त्यांची मुळं खूप खोलवर आणि घट्टपणे रुजतायत. त्यांचा डेरेदार वृक्ष बनून मला शेवटच्या श्वासापर्यंत अमृत फळं चाखण्यास देतील असा विश्वास आहे मला. मैत्रिणींनो, मॅडमनी हा सेमिनार घेऊन आपणाला आपल्या जीवनाचं
पुनरावलोकन करण्याची संधी दिली. ह्या सेमिनारमध्ये जे जे मुद्दे मॅडमना महत्त्वाचे वाटतील ते महत्त्वाचं टिपण काढून एक छोटीशी पुस्तिका तयार करावी आणि कॅन्सरग्रस्त महिलांना ते दिलं तर त्यांना ते मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. मला या कार्यशाळेत बोलण्याची आपण संधी दिलीत त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते आणि माझे 4 शब्द संपवते. आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप 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 शुभेच्छा.